प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण विंटर स्पेशलमध्ये ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 250 ग्रॅम खजूर घेतलेली आहे. खजूरच्या प्रमाणानुसार आपण ड्रायफ्रूटचं प्रमाण ठरवणार आहोत. तर 250 ग्रॅम तुकडे करून घेतलेत खजूरचे बारीक तुकडे करून घेतलेत. तसे आपण ही सॉफ्ट करून आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. एक सपाट वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे. अर्धी वाटी सर्व मगज बी, पंपकिन सीड्स, त्यानंतर जवस बी, याला अलसी पण म्हणतात, सर्व हे एकत्र घेतलं. सूर्यफुलाचं बी हे अर्धी वाटी घेतले. 2 चमचे खसखस, 2 चमचे अक्रोडचे बारीक तुकडे, 2 चमचे पिस्त्याचे तुकडे, पाव वाटी काजूची काप, पाव वाटी बदाम आणि 2 चमचे पिवळे मनुके आणि एक टेबलस्पून आपण वेलची पावडर टाकणार आहोत. आणि जायफळ, सर्व मिश्रण एकत्र केलं की मग आपण जायफळ टाकणार आहोत थोडंसं. आणि 2 मोठे चमचे मी इथे साजूक तूप घेतलं आहे. तर सुरुवात करूया. सर्वात आधी आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया. काढून घेते. असं एक मोठं भांडं घ्या किंवा अशी परात घ्या. आता मी हे परातीमध्ये काढून घेतले. पिवळे मनुके, तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. यातच मी सर्व सीड्स टाकून घेते. सूर्यफूल, पंपकिन, जवस, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. पण खजूरमध्येच भरपूर गोडवा असतो, नैसर्गिक गोडवा, त्यामुळे गूळ घातला नाही तरी चालेल. हे काढून घेते. आता खजूर थोडी आपल्याला सॉफ्ट करून घ्यायची आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता ही थंड झाली की आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. हे बघा, आता असं मी मिक्सरमधून काढून घेतली आहे खजूर. आता ती तूप घालून आपण फ्राय करून घेऊया. कलर चेंज झाला की समजायचं छान फ्राय झालेली आहे.
हे बघा आता मस्त फ्राय झाली आहे. तर यातच आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं, किंवा मिश्रणात हे जरी टाकलं तरीही चालेल. आता मी यात आपलं हे सर्व मिश्रण टाकून घेते. गॅस बंद करते मी आणि मिक्स करून घेऊया. आता हे थोडंसं कोमट झालं म्हणजे हाताला सोसवेल इतपत, मग आपण लाडू बांधूया. तर विलायची पावडर टाकून घेऊया. एक चमचा आणि थोडं जायफळ ऑप्शनल आहे. थंडीच्या दिवसात टाका पण लाडवामध्ये. अजून पुष्कळ गरम आहे. थोडंसं कोमट झालं की मग बांधायला घेऊया. हे बघा आपलं मिश्रण छान कोमट झालेलं आहे. आता आपण लाडू बांधू शकतो. बघू शकता तुम्ही. सेम साईज हवी असेल तर तुम्ही एखादा चमचा किंवा वाटी सेट करून घ्यायची. हे बघा वेळ पण लागत नाही काहीच. बघू शकता तुम्ही. आता मी अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घेते. बघा आपले लाडू वळून झालेत. बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर झालेले आहे. यात सगळे विटॅमिन्स आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, अँटीऑक्सिडंट आहे, कॅल्शियम आहे. हिवाळ्यात हे खायलाच पाहिजे. आरोग्य चांगले पण राहते आणि कमरेलासुद्धा चांगले आहे. रोज एक लाडू खा आणि निरोगी राहा. बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी एक तोडून पण दाखवते. हे बघा. ड्रायफ्रूट्स तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. एवढेच टाकले पाहिजे असं काही नाही. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर फेसबुकवर असाल तर फॉलो करा. धन्यवाद.